नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा विषय मराठीचा द्वितीय घटक चाचणीचा पेपर पाहतोय मित्रांनो। या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। प्रश्नांच्या उत्तरांचा नीट अभ्यास करा। हा तुमच्या सिलेबसवर आधारित पेपर आहे मित्रांनो। येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण सराव करून घेत आहोत। चला तर मग वेळ न वाया घालवता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यातलं अ आहे मित्रांनो, आनंदात परिजात उधळील, टिंब टिंब गोड कोवळा गारवा, सुगंधात थरारेल आता उजाडेल। तर उत्तर आहे मित्रांनो बरसात। आनंदात परिजात उधळील, बरसात गोड कोवळा गारवा, सुगंधात थरारेल आता उजडेल। 2 आहे, मेट्रोचे तंत्रज्ञान टिंबटिंब आहे। उत्तर असणार आहे मेट्रोचे तंत्रज्ञान आधुनिक आहे। ई आहे, हळूहळू टिंबटिंबाच्या पावलांनी आलेले दुखणं मुंगीच्या पावलांनी बरे होऊ लागले। उत्तर असणार मित्रांनो, हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेले दुखणं मुंगीच्या पावलांनी बरे होऊ लागले। ई आहे, आमच्या त्या टिंबटिंब पोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या। उत्तर आहे, आमच्या त्या बाणेदार पोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत आहेत। वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न 2 आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। अ आहे, पानावर दहीवर केव्हा हसेल? उत्तर असणार आहे, जेव्हा मुग्ध हिरवेपणात वर हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानावर दहीवर हसेल। प्रश्न 2 मधलं आ आहे मित्रांनो, गारवा कशामुळे थरारेल? उत्तर असणार आहे, सकाळ होतात जेव्हा परिजात आपल्या फुलांची उधळण करील तेव्हा त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा। ही आहे, बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी मदत केली? उत्तर असणार आहे, 6वीच्या वर्ग शिक्षिकाबाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी, तसेच मीनल, जॉन, प्रकाश, मुकुंद, संपदा, प्रफुल्ल, चिन्नप्पा या सर्वांनी बालसभेचे नियोजन करताना मुलांना मदत केली। प्रश्न 3 आहे, पुढील वाक्य वाचून कर्ता कर्म क्रियापद लिहा। तर बघा, तुम्हाला तक्ता दिलेला आहे, सोडवूया। बघा, पहिलं वाक्य आहे, तारा क्रिकेट खेळते। कर्ता असणार आहे तारा, कर्म आहे क्रिकेट, क्रियापद आहे खेळते। दुसरं आहे, शबाना स्वयंपाक करते। यात कर्ता आहे शबाना, कर्म आहे स्वयंपाक आणि क्रियापद आहे करते। तिसरं आहे, दादा घरी आला। यात कर्ता आहे दादा, कर्म आहे घरी आणि क्रियापद असेल आला। प्रश्न 4, विरुद्धार्थी शब्द लिहा। तर बघा, पहिला आहे गरम, गरमच्या विरुद्धार्थी शब्द आहे थंड। दुसरा आहे उजवा, त्याच्या विरुद्धार्थी होईल डावा। तिसरा आहे दुर्लक्ष, त्याच्या विरुद्ध आहे लक्ष। आणि चौथा आहे सुरक्षित, त्याच्या विरुद्धार्थ होईल असुरक्षित हा शब्द। बघा, प्रश्न 5 आहे, वाक्यात उपयोग करा। आपल्याला अर्थ नाही विचारलेले, फक्त वाक्यात उपयोग करायचा आहे। पहिला आहे वायफळ चर्चा। बघा, उत्तर वाक्यात उपयोग करूया। अमोल सर्वांना सूचित करतो की वर्गात वायफळ चर्चा करू नका। दुसरं आहे ठसठसणे। बघा, त्याचा वाक्यात उपयोग होईल, मोत्यांचा हार अंजलीच्या आईच्या मनात ठसठसला। तिसरं आहे बट्ट्याबोळ। वाक्यात उपयोग होईल, ऐन वेळेस पावसाने हजेरी लावून कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ केला। तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही या शब्दांचा वाक्यात उपयोग करून लिहू शकता। हा पेपर 20 गुणांचा आहे मित्रांनो। तुमची दुसरी घटक चाचणी होणार आहे 20 गुणांसाठी, त्यासाठी आपण सराव करून घेत आहोत। आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत राहणार आहेत मित्रांनो। परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। आणि कुठल्याही परीक्षेची तयारी ही सरावाने होत असते मित्रांनो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त सराव करा। जास्तीत जास्त तुम्हाला जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।